विचारच नाही म्हणा. तो सुद्धा पैसेवाल्याशीच बोलतो. माणसाचाच गुण लागलाय त्याला. अरे 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 बाबा, तुझ्या पापात मला घेऊ नको. अरे तो विठ्ठल कोपला ना तर डोब्याचं कुत्र करील तुला. आता तरी काय अवस्था आहे मामा माझी. बाहेर पैसे मिळत नाही आणि घरात बायको पैशाशिवाय बोलत नाही. अरे पण तुझी बायको तुझा संसार तरी सांभाळतीये, मग माझ्यासारखं नाही ना. आणि पोरग म्हणशील तर किती गुन्हे आहे र. अरे हाय त्यात समाधान मानावं आणि विठ्ठलाचं नाव घ्यावं मुखी. मग अहो मामा, त्या रकमेमुळे मी त्या विठ्ठलाच्या नादाला लागलोय ना. वारी होऊनच आलोय मी आता. आणि काय करतोय ते विठ्ठल. चांगलं गावाकडे शेती करीत होतो. दुष्काळामुळे आत्महत्येची पाळी आली. आत्महत्या केली नाही, म्हणलं शहरात जाऊ. शहरात आलो करतो काय, ह्याचा डबा पोचो त्याचा डबा पोचो. आणि तो विठ्ठल काय करतोय, कमरेवर हात ठेवून बघत बसलाय नुसता. गाढवा पुढे गायली गीता आणि म्हणतो कालचा गोंधळ बारा. पण तुला सांगतो, एक दिस अशी येईल की तुझाही विश्वास बसल बघ. चल निघतो मी हो आता. मामा थांबा. हा? वारीला गेलो